माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या मुख्याध्यापक विद्याताई कोल्हे, बाबुल सर, आज मी नियमाने सेवानिवृत्त होत आहे, परंतु सदैव आपल्यासोबतच आहे. मला जीवन जगण्याची जी ऊर्जा मिळते ती या माझ्या शाळेतूनच कुटुंब नसेल. माझ्या सेवानिवृत्तीनिमित्ताने संस्थेने माझा सत्कार केला, मला सेवा करण्याची संधी दिली व माझ्या कुटुंबातून मी निरोप घेत आहे. एवढं करून माझ्या दोन शब्दात संपवतो. करायला पाहिजे. तुम्ही पुरेसो शिक्षक हे चांगलं काम करू शकतो. आज पाटील गुरुजींना कोणतंही काम करायला नाही म्हटलेलं नाही. मी इथून सांगतो, शिपाई नसताना कुलप सुद्धा उघडले आपलं कोणीने. मी त्यांना तोच मंत्र दिला होता, पाटील सर आमच्या संस्थेने तुम्हाला घेतलं तर तुम्ही एकच काम करा की संस्थेला अजून तुमच्यासारखा माणूस घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे, असं काम इथे करा. आणि केलं. पाटील गुरुजीविषयी कोणालाही तक्रार अशी ना असं मला सांगा, होणारच नाही. मी एकाच दिवशी माझं दुःख व्यक्त केलं त्यांच्याजवळ घरी, तर पाटील गुरुजी हा व्यक्ती माझ्याजवळ आला. का गुरुजी काय नाराज बसले आहे, आणि मला नेहमीच्या त्याप्रमाणे आसू येऊन गेले. मी माझ्या मुलाच्या याच्यामुळे थोडासा मला ते पटत नव्हतं, ते झालं आलं का लक्षात. तो पाटील गुरुजी रात्रभर माझ्या घराच्या मागे फिरले, येत गेले की गुरुजी काही करणार तर नाही हो, मी असं काहीच करणार नाही. आलं का लक्षात. मी शक्ती हिंमत माझ्याजवळ आहे. आलं का लक्षात. माझ्याबरोबर खूप लोक आहेत. तर पाटील गुरुजी सर्व बाजूने मदत करणारा व्यक्ती. आम्ही यात्रेला जायचे, माझ्या मुलाला त्यांच्या घरी जेवणाचं जाऊन द्यायचे आणि जेवण द्यायचे. म्हणजे एवढं कोण केलीशी मी पण त्यांना मदत केलीशी. ते म्हणताय, आज ते म्हणताय की गुरुजी तुम्ही चांगलं आहे, तुम्ही म्हणताय त्या मी स्वीकार. ते आमचं काम होतं. आम्ही तुमच्यापेक्षा मोठे होते. मोठे कशा करताय, त्याच्यात करताय. आणि असो पाटील गुरुजी तुम्हाला चांगलं जीवन जगा, चांगलं आरोग्य जगा, यात्रा करा, तुम्ही नवरा बायको खुश राहा. दोघांना घ्यायचे पाटील गुरुजी आपल्या आनंदाशिवाय जगा म्हणजे दुसरं काहीच नाही. बाकीचं घेऊन नका. आनंद निर्माण करा आपल्या आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आता मी माझं जीवन कसं व्यतीत करतो, आनंदात चालू. पैठणला भागवत पारायला आहे, चाललो 10 दिवस तिथे पाराय. कुठे काही आहे, कोणत्याही ठिकाणी मला न बोलवता जातो, आनंद निर्माण होतो. काय करायचं आपल्याला दुसरं. तर अशा रीतीनं या दोघांना आमच्या शाळेतून सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापिका विद्याताई आणि प्रकाश पाटील यांना मी शुभेच्छा देतो. आणि असा एक GR आलेला होता की शेवटचा शिक्षक हा कमी करण्यात यावा आणि मुख्याध्यापकांनी त्याचा वर्ग सांभाळावा. तो दिवस इतका कठीण होता. त्या दिवसात आमचे सर्व शिक्षक मंडळी पुढली गुरुजीपासून तर सर्वांनी पाटील गुरुजींकडे जो सपोर्ट केला आणि त्या सपोर्टावर नंतर संस्थेसाठी शासनाकडे गुरुजींनी जे वारंवार कागदपत्र केले आणि पाटील गुरुजींची जी नाव होती ती तिथे थांबली होती. ती पुढेही सरकत नव्हती, मागेही सरकत नव्हती. आणि काही काळानंतर 17 महिन्यानंतर परत शासनाने तो GR मागे घेतला आणि पाटील गुरुजींची नाव आज 28 वर्ष तरुण परत पैल तीरावर आली. आणि आता ते दोघी पुढे जातील ते आपल्याला नंतर सांगणार आहे. त्यानंतर ज्यांची आपण आणि दुसऱ्या सरकारात पाटील सरांचं ते उपशिक्षक 28 वर्ष झाले उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. ते आणि आम्ही एकाच गावाचे. ज्या वेळेस जागा निघाली त्यावेळेस त्यांनाही माहीत नव्हतं. त्यांना मी सांगितलं की अशी जागा निघालेली आहे. ते लगेच आले, त्यांनी आशाच सोडून दिलेली होती. पण मग त्यांचं नशीब किंवा आपल्या संस्था चालकांमुळे ते इथे लागले आणि उत्साहाने कामाला लागले. त्यांचं मदतीचा हात नेहमीच कायम असतो. कोणालाही काही गरज पडली तर लगेच ते धावत येतात. हे त्यांचं सर्वांनाच माहिती आहे. पुढील सरकाराचा कार्यक्रम असे वाटत नाही की तुमच्या वयाची 58 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तुम्ही आमच्यातून रिटायर होत आहेत. पण नियतीच्या नियमानुसार तुम्ही वयाची 58 वर्षे गाठली व आज तुम्ही आमच्यातून रिटायर होत आहे.
खरं तर त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम 1 महिन्यानंतर आहे, ते 31 मेला रिटायर होत आहेत. पण सर्वांच्या विचाराने आपण तो कार्यक्रम आज साजरा करत आहोत. पाटील सरांविषयी सांगायचे म्हटले तर सर आम्हाला शाळेच्या प्रत्येक कामामध्ये खूप मदत करायचे. कोणताही कार्यक्रम असला, कोणत्याही कार्यक्रमाची तयारी करायची असली, पताका लावणे, गणपती उत्सवामध्ये पताका लावणे, काही सजावट करणे, प्रत्येक कार्यक्रमाला सरांची खूप धावपळ असायची. सर जरी आमच्यापेक्षा मोठे असले तरी त्यांनी कधीच वयाचा विचार केला नाही आणि ते प्रत्येक कार्यक्रमाची सजावट एकदम छान रीतीने पार पाडायचे. सर आमची आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस खूप आठवणी. तसेच आमच्या मॅडम, मुख्याध्यापिका मॅडम सौ विद्या मुकेश कोल्हे मॅडम, मी जशी या शाळेत लागली तशी मी नवीन होती. त्या जरी मुख्याध्यापिका असल्या तरी त्यांनी कधीच त्यांच्या पदाचा रुबाब केला नाही, पण नेहमी आम्हाला समजून घेतले, आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. जशी आई मुलांना सांभाळते तसा त्यांनी आमचा सांभाळ केला. आणि म्हणून मी आमचे पाटील सर व विद्या मुकेश कोल्हे मॅडम यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छिते. त्यांना पुढील आयुष्य त्यांचे सुखाचे, समाधानाचे, निरोगी जावो ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि तसेच धनाबाई, ज्याप्रमाणे विद्याताई आणि कोल्हेवा मॅडम यांना असं समजायचं की हे कोणीतरी नात्यातलेच आहे, हे कोणीतरी जवळचेच आहे, तसं आमची जोडी होती पाटील सर आणि माने सर. आम्हाला सुद्धा लोक असं समजायचं की हे कोणीतरी नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहे, जवळचे, कारण आम्ही नेहमी सोबत राहायचो. आणि जी 5 मंडळी होती वरची, अरुण गुरुजीपासून तर सर्व पुंडलिक गुरुजीपर्यंत, हे आमच्यासाठी खूप मोठे आधार होतं, खूप मोठा आधारस्तंभ होता. आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रेम, मार्गदर्शन, सहकार्य, शक्ती, जे त्यांच्या पेटाऱ्यात होतं ते सगळं आमच्यासाठी होतं. फक्त आमचे सर्व शिक्षक मंडळी आणि आम्ही दोघं, आमच्याकडे त्यावेळेस गाडी पण नसायची, ते म्हणायचे चाल वाणी, चाल पाटील. गाडीसाठी पेट्रोल नाही, पैसा नाही, कुठेही कोणत्या मीटिंगला जायचं असो तर ते आम्हाला घेऊन जायचे. आणि पाटील सर आमचे इतके घनिष्ठ संबंध होते, घरचे, काही आमचं वैयक्तिक काम असलं, काही कुठलेही असलं तर ते आमचे सहज व्हायचे. तर पाटील सरांना सुद्धा मी शुभेच्छा देतो की त्यांनी सुद्धा त्यांचं उर्वरित आयुष्य, म्हणजे मी ती उर्वरित आयुष्यासाठी जी संकल्पना केली आहे ती मी लहान आहे पण मी करणे गरजेची होती म्हणून मांडतोय. आणि व्यासपीठ भेटल्यानंतर कोणी मांडतं, सहज आहे, घरी जाऊन सांगणं थोडं जड जात नाही, ते फुकट बोलायला भेटतं. आणि आता तिसऱ्या सत्कारवृत्ती म्हणजे आपल्या प्रकाश पाटील सर, ज्यांनी मी इतक्या वर्षात त्यांना पाहिलं आहे, त्यांनी कधीही कोणती कंप्लेंट त्यांची माझ्याकडे आली नाही किंवा मी पाहिलं नाही की त्या व्यक्तीला असं की त्यांची गलत कोणती गोष्ट त्यांनी केली आहे किंवा एखादा चेशिंग म्हणता आपण त्याप्रमाणे केलं आहे असं त्यांचं झालं नाही. त्यांनी प्रत्येक काम हे चांगलंच केलं आहे. त्याबद्दल त्यांचंही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तसे आजच्या या कार्यक्रमाच्या